यूट्यूब फॅमिली कसे आहे सर्वजण, आशा करते की सर्वजण मस्त मजेतच असतात. तर चला फ्रेंड्स, आज मी आले शेतावरती. बघा आमचा हरभरा. तर चला, मला थोडंसं काम होतं म्हणून आले होते. तर बघा आज नुसतं काय आभाळाचं वातावरण आहे आणि आज खूप दिवसांनी शेताकडे आली. म्हणजे तशी पण मी रोज रोज नसते येत, कधीतरी काही काम असलं तरच येत असते. तर चला, बघा मस्त झालाय आमचा हरभरा, मस्त मस्त एकदम बघा. आणि इकडे आहे गहू सगळा. तर मी आज शेताला आले आहे काय मोहऱ्यांची भाजी न्यायला. मोहरी माहिती ना, आपण फोडणीला वगैरे वापरतो ती. तर त्याची ती जास्त झाड आहे त्याच्यातून, आणि त्याची भाजी पण मला खूप आवडते, म्हणून म्हटलं चला जाऊन जेवा, नाही का. छोटे छोटे येते मस्तपैकी. तर हे असं घ्यायचं आहे, याची भाजी होते मस्त छानशी अशी, आणि मला याची भाजी लय आवडते, म्हणूनसाठी मी आले शेताला याची भाजी न्यायला. बघा, तुम्ही करता का? कधी केले असेल तर नक्कीच मला सांगा. आम्ही तर करतो, नाही का. आणि खूप झालेत बरं का, अजून छोटे छोटे ती हे बा. त्यातले मी काही नेणार आहे काढून, लागेल तेवढीच. आणि हो, याची पण भाजी करते ते काय चील, याची पण छान अशी भाजी होते बरं का. पण मी आज हे नाही नेणार, मला फक्त मोहरीच न्यायची. मी काय माहिती काय गावामध्ये नाही का, किती पण काढली नाही मोहरी तरी पण काय होतेच, सारखे सारखे होतेच, नाही का. चला, असं भाजी पण खायला भेटते. म्हणजे एवढी काय हे खात नाही, पण मग काही नेतो आम्ही भाजीला वगैरे, नाही का. आज ऊन नाही तर वातावरण कसं दिसतंय वेगळंच बकास. बघा, नुसतं असं पावसाचं वातावरण म्हणजे होते तसं झालंय, अधूनमधून येतोय ऊन, पण एवढा काही खास कडक ऊन नाही, नाही का. तर चला आता भाजी काढून घेऊयात थोडीशी. गहू पण खुरपायला आलाय, पण काही वेळ भेटेना झालाय, नाही का. पिशवी पण हातात घेऊन आली होती सोबत, का तर भाजी न्यायची आणि थोड्याशा मिरच्या पण न्यायच्या ती, म्हणूनसाठी. तर चला आता मी भाजी काढून घेते, मिरच्या काढायला जाणार आहे. तर चला, एवढी भाजी मी घेतली आहे, तर एवढी भाजी बास, नाही का. तर इकडे बघा, आता तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवते मी. हे झाड कसले हो, या झाडाची भाजी म्हणजे या शेंगांची भाजी कधी तुम्ही खाल्ली का? कमेंट करून नक्की सांगा. इतकी छान होते ना, मला तर खूप खूप आवडते. आणि आमच्या इथे ना याची बरीचशी झाड आहे ती बरं का. आणि आता याच्या पण म्हणजे शेंगा भाजी जोगच आहे ते. तर हे आहे आमच्याकडं तर काय आबई बोलतात, आबईचं झाड. आणि हे आहे त्याच्या शेंगा, नाही का. भरपूर अशा शेंगा लागल्यात बरं का, हे बघू शकता. तर याची भाजी मला पण लय आवडते. आणि इकडे बघा, काही वाळून पण गेल्यात लवकर बघितल्या नाही तर. दाखवते तुम्हाला, बघू शकता. या वाळून पण गेल्या ती काही. तर याचं बी आता आम्ही पावसाळ्यात लावूयात, पाऊस पडल्यानंतर. तर अशी बरीचशी झाड आहे ती. या बा, इथं एक आहे, त्याच्या समोर पण एक आहे, आणि तिच्या समोर पण एक आहे, आणि इकडं पण एवढी आहे ती. इथं आहे ती, आणि अजून पुढं पण आहे, लांब आहे जरा तिकडं झाडांच्या तिकडं. तर याची पण भाजी कधी तुम्ही खाल्ली आहे का, नक्कीच सांगा. तर चला आता मी फायनली मिरच्या न्यायला आली, नाही का. तर बघा, इकडं आमचा गहू पण वाळून गेलाय.
काही दिवसातच तो आता कापायला लागणार आहे. आणि बघा इथे आहेत आमच्या मिरच्यांची झाडं. तर मी आता इथूनच मिरच्या पण घेऊन जाणार आहे. तर बघा किती मिरच्या ती बघा. शेवटी कसं काही मेहनत आणि कष्टालाच फळ असते नाही का, असं म्हणतात. आणि इथे थोडीशी वांग्यांची झाडं लावलेत. तर काय माहीत आता वांगी लागलेत की नाही, अजून काही बघितली नाही, सुरुवात नाही. आता फुलतात म्हणजे लागतीलच नाही का, होईलच सुरुवात. छोटे छोटे बारीक बारीक लागलेत. आणि मला शेतावरती यायला लय आवडतं. पण सध्या कसं नाही का, सगळीकडे वाघाची भीती आहे ना. आणि आमच्या शेताकडं सगळीकडं जंगल आहे बघा. एवढं मोठं जंगल आहे नाही का, बघू शकता तुम्ही. पूर्ण जंगल आहे. आणि त्यामुळे एकटीला यायला लय भीती वाटते. पण आता कसं आज आली कसं तरी इकडे तिकडे बघत बघत, नाहीतरी एकटी येत पण नाही. भीती वाटते कधीतरी आली तरी, कारण इकडे बघा सगळं जंगल आहे, त्याच्यामुळे भीती वाटते. आणि खाली पाण्याची केटी, हे बघा खाली ओढ आहे, दाखवते तुम्हाला. तिथं थोडंसं पाणी आहे पण वरती केटी, त्यामुळे भीती वाटते. इकडं सगळं जंगल आहे त्यामुळे यायला भीती वाटते. तर चला आता मिरच्या घेणार आहे थोड्याशा, कारण घरी लागतात भाजीला, वरणाला वगैरे वगैरे सगळ्यालाच मिरची लागते. तर चला बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला माझा आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.